आणि या दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका होता, झेल ड्रॉप झाला, एक धाव अंकित केली जाईल. सागर पवारला मात्र नक्कीच इथे जीवनदान दिलं जातंय. जवळपास सागर पवार आणि सचिन पवार दोन्ही बंधूंची जोडी मैदानामध्ये. आणि पहिला चेंडू होता, चांगला चेंडू हाताळलाय. गोलंदाजी मार्कवर जर का विचार केला तर वसंत पवार. चला डीएन दादा पवार यांना विनंती करतोय की आपले 500 रुपये कॅश प्राइज आलं होतं ते घेऊन जा. आणि या दरम्यान आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. जवळपास 3 या धावसंख्येवरती. आणि वदप संघाचा सुनील इथे बॅट चेंज होती, परंतु चांगली गोलंदाजी वसंत पवार यांच्या माध्यमातून. जवळपास 3 चेंडूंचा तीन चेंडू 3 धावा धावफलकावरती पाहतोय. इथे मोठा फटका आलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, 7 धावा. आणि वदप संघाचा सुनील तुमच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, ते घेऊन जा. इथे खराब यष्टीरक्षण पाहतोय, बॅटची त्या ठिकाणी पाहूया. आणि चेंडू सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. 4 धावांच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती पाहतोय तमनाथ संघाचे. थँक्यू थँक्यू डीजे. आणि पंच हा चौकार बॅटची एज लागून झालाय का? ओके. पाच चेंडू 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तमनाथ संघाची. मॅडंटी पॉवर प्लेचं षटक आहे, जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी साथ देणं खूप गरजेचं. आणि त्या दरम्यान 11 धावा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवर वसंत पवार चांगली गोलंदाजी करतात. स्ट्राईक एंडला सचिन पवार. इथे मोठा फटका, नजाकत भरा शॉट आणि हा जबरदस्त षटकार. एका षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. 17 धावा धावफलकावरती पाहतोय. लक्ष्मण पालकर मोहिली यांच्याकडून हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. जवळपास हा 3रा सामना आपण पाहतोय, यानंतर अद्यापही 2 सामने बाकी आहेत, त्यामुळे स्पीडअप घ्या. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज गणेश
गणेश गोलंदाजी मार्कवर गणेशला पाहतो स्ट्राईक एंडला आता सागर पवार. त्याला जास्त वेळ घेऊ नका. 17 धावा तर धावफलकावरती लागल्यात. चांगली फटकेबाजी आपण पाहिली सचिन पवार यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आता मात्र सागर पवार त्यांचे छोटे बंधू. इथे मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू आणि त्या दरम्यान डॉट डिलिव्हरी पाहतोय. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. मॅडेंटी पॉवर प्लेचं बंधन मात्र आता हटवण्यात आलेलं आहे. जवळपास बाउंड्री लाईन वरती आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. इथे देखील चांगला चेंडू. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट डिलिव्हरी. सागर पवार मात्र आता स्वतःला सावरणं खूप गरजेचं. तमना संघाकडून खेळत असताना सागर पवारने देखील चांगली खेळी करणं गरजेचं असेल. मागचा सामना जर का आपण पाहिला 28 धावांचं मापक आवाहन होतं, परंतु तो देखील लो स्कोरिंग सामना 4 षटकांपर्यंत गेला. इथे चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकत नाहीये. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नसेल. एकच धाव एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जवळपास 1.3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून देखील पाहतोय. डोनेवाडी बी संघ क्षेत्ररक्षण करताना चांगला खेळ दाखवणं खूप गरजेचं आहे. डोनेवाडी ए संघ मात्र इथे पहिला सामना जिंकलाय, परंतु तशाच पद्धतीने आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. सचिन पवार यांना देखील चकवलं जाते. जवळपास विचार केला 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 18 धावा धावफलकावरती. या 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले गणेश गोलंदाजाने. इथे गुडघाट एक तमाशा देख असंच काहीच समीकरण, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. आणि डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट डॉट 1 डॉट डॉट असे 5 चेंडू. धावफलकावर धावसंख्या 18 स्थिरावली जाते. तर मात्र सचिन पवार याला देखील चकवलं जातंय. जवळपास 5 चेंडूमध्ये 16 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. इथे मोठा फटका आणि लोंगनच्या डोक्यावरून षटकार. जे 2 षटकांचा वाजवी खेळ पुन्हा एकदा संपुष्टात आलाय. 24 धावांचा स्कोर काढला आपण पाहतोय. तमनाथ संघाची एक जबरदस्त फटकेबाजी सचिन याच्या माध्यमातून. जवळपास पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू खेळून काढले. त्यामध्ये 16 धावा वैयक्तिक खेळत होत. त्यानंतर या षटकामध्ये 3 चेंडू खेळला आणि त्यामध्ये एक षटकार आलाय. 24 धावांचा स्कोर काढला आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. स्पीडअप घ्या. यानंतर होणारा सामना असेल सावले बी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल तो संजय नगर संघ. आणि नक्कीच वदप संघाच्या सुनीलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं, ते त्यांना ते दिलं जात आहे. या इनिंग नंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. आणि नक्कीच मयूर वाकचौरे यांच्या विरोधामध्ये खेळेल तो सावले बी नंदू हिलम यांची टीम. नक्कीच एक जबरदस्त फॉर्म मध्ये दोन्ही संघ, परंतु पाहूया नाईट टुर्नामेंट आहे. थोडासा उजेडाचा देखील अभाव असू शकतो, त्यामुळे थोडासा त्रास देखील जाणवतो, परंतु पाहूया. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवर सुनील. इथे चांगला फटका लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एका धावीच्या मदतीने धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 2.1 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. तिसरं षटक.
इथे चांगला चेंडू आणि नक्कीच बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी, दोन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. चांगली गोलंदाजी इथे देखील सुनीलच्या माध्यमातून पाहतोय. 25 धावा धावफलकावरती. इथे देखील चांगला चेंडू आणि इथे थोडस फंबलिंग पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफिल्ड पाहतोय डोनेवाडी बी संघाची. आणि त्या दरम्यान जर का विचार केला तर 2 धावा इथे अंकित केल्या जातील. तीन चेंडू 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जवळपास जो संघ सर्वाधिक स्कोर उभा करेल त्या संघाला पुढील राऊंडसाठी पात्र ठरवलं जाईल. आणि इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरील षटकार सचिन पवारच्या माध्यमातून जबरदस्त फटका आपण पाहिला. तेहतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. जबरदस्त फटकेबाजी सचिनच्या माध्यमातून जवळपास 11 चेंडू 28 धावांवरती खेळतोय. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका, आउट ऑफ द पार्क षटकार. अजून एक षटकार आला तर हॅट्रिक असेल आणि लक्ष्मण पालकर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार तर लगावले सचिन पवार याने. तिसरा षटकार लगावेल का हे देखील पाहणं. या ठिकाणी जर का विचार केला, चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये 34 धावांवरती खेळतोय. स्कोर कार्ड वर जर का विचार केला तर 39 धावा, बिनबाद 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि इथे हॅट्रिक पूर्ण होते आणि लक्ष्मण पालकर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जबरदस्त फटका सचिन पवारच्या माध्यमातून. एक 40 धावा सचिन पवारच्या. तर गोलंदाजी मार्कवर प्रसाद पवारला आपण पाहतो. स्ट्राईक एंडला सागर. स्ट्राईक एंडला पण सागर पवारला पाहतोय. नक्कीच सचिन पवारांचे छोटे बंधू कशा प्रकारे फलंदाजी, चांगला साथ दिलाय सचिनसाठी. परंतु पाहूया तसाच साथ या शेवटच्या षटकामध्ये देखील येणं गरजेचं जमणार संघाला. इथे चांगला फटका आहे, त्या ठिकाणी जबरदस्त शतरक्षक आहे, त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने सचिनला मात्र स्ट्राईक मिळते. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
सचिन ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. जवळपास 13 चेंडूमध्ये 40 धावा. अजूनही 5 चेंडूमध्ये 10 धावा येतील का? इथे देखील चांगला चेंडू, परंतु पंच वळून सांगतायत की एक अवांतर धाव येईल. वाईड मारा. आणि नक्कीच या दरम्यान जर का विचार केला तर धावफलक 47 या आकड्यावरती पाहतोय. हाय स्कोर असेल पहिल्या राऊंडमध्ये त्याला बाय असेल. सर्व कर्णधारांनी नोंद घ्या. ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला तिसऱ्या राऊंडसाठी पात्र ठरवलं जाईल. इथे देखील हेलिकॉप्टर उडवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथे फलंदाज होईल बाद. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रनअप गोलंदाजी मार्फत प्रसाद. आणि इथे मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक प्रेक्षक बनून राहिलाय. चेंडू सीमाबार षटकार. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा. जवळपास 47 धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. आणि इथे पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. चांगला चेंडू हातात गोलंदाजी मार्कवर आपण विचार केला तर प्रसाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 54 धावा धावफलकावरती पाहतोय. सध्याच्या घडीला हाय स्कोर आहे तिसऱ्या सामन्यामध्ये, परंतु पाहूया हा स्कोर चेस होईल का. 4 षटकांचा विचार केला तर षटकातील अद्याप शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला सचिनला पाहतोय. अवघ्या 3 धावांची गरज आहे 50 साठी. आणि इथे पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहतोय. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 50 साठी 3 धावसंख्येची गरज आहे. आजच्या दिवसात पहिली 50 होईल का सचिन पवार याची, याचं देखील नक्कीच हे देखील पाहणं खूप गरजेचं. सध्याच्या घडीला तमनाथ संघाचा एक महत्वाचा फलंदाज सचिन पवार. शेवटचा चेंडू आणि इथे चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार आणि सचिन पवार याची 50 पूर्ण होते. टाळ्या व्हायला पाहिजेत थोड्याशा, कारण जवळपास 18 चेंडू आणि 53 धावांची बहारदार केली सचिन पवार याच्या माध्यमातून पाहतोय. आणि विजयासाठी जवळपास 61 धावसंख्येचं टार्गेट असेल डोनेवाडी संघाला.
आणि ह्या स्पर्धेतील संजयनगर गोरकमत वदप चषक 2024 या स्पर्धेमधील नाईट शृंखलेमध्ये पहिली 50 पाहतोय आपण तमना संघातील एक अष्टपैलू खेळाडू सचिन याच्या नावावरती. नक्कीच ह्या खेळाडूसाठी मात्र टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. अरे जबरदस्त खेळी केली आणि बहादार 18 चेंडूमध्ये 50 मात्र 50 धावा तब्बल म्हणजे कुठून काढल्या खेळाडूने. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. तमाम प्रेक्षकांना फक्त शेवकार आणि षटकार हवे आहेत. एका दुग्गीची मात्र त्यांना मात्र मजा येत नाही. चला विनंती करतोय मी सावळे बी संघाचा कर्णधार आणि संजयनगर संघाचा कर्णधार टॉस बिन करताय आपण समाचन कक्षाकडे. टॉस बॉक्स इथं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी एकलव्य असा बॅनर आपण इथं टॉस बॉक्स म्हणून फलंदाज मैदानात तैनात करायचे आहेत डोनेवाडी संघ. असा बॅनर आपण इथं टॉस बॉक्स म्हणून उभारलेला आहे. तिथं टॉक्स केला जाईल. तरी मी विनंती करतो की सावळे बी संघ आपण इथं उपस्थित असाल तर नक्कीच आपला कर्णधार इथं लवकरात लवकर पाठवायचा आहे आणि आपली प्रवेश फी मात्र सुद्धा आयोजकांकडे जमा करायचे. आणि संजयनगर संघ आपला पेंग 11 घेऊन लगेच स्टेजकडे यायचं आहे. रमेश मुकणे, बळीराम वागचौरे आपला संघ घेऊन आपण स्टेजकडे या. नक्कीच एक अनुभव पाहायला मिळेल याच्यानंतर होणाऱ्या सामनामध्ये. रमेश मुकणे यांचा एक क्रिकेट खेळातील संजयनगर मधील मोठं नाव. आणि आयोजक रोशन रोकडे आपण कुठं असतील तर नक्कीच आपण स्टेजचे संपर्क साधा. रोशन रोकडे, मेन फॉर्म संजयनगर. आणि नक्कीच कुठेतरी कबड्डी खेळायला गेले वाटतं वदप इथे. कबड्डीचं सामन्याचं आयोजन आहे त्यामध्ये मात्र रोशन रोकडे गेलेले आहेत. ही विनिंग संपण्याच्या अगोदर सावळे संघ आपला प्लेइंग 11 घेऊन उपस्थित राहिलाय. विनंती करतो संजयनगर कुठल्याही संघाला मात्र इथं गै केलं जाणार नाही. जरी स्वतःचा संघ असला तरी आपण उशीर केला तर पॅनल्स केलं जाईल याची आपण नोंद घ्यावी. इथं टॉच विन करायचा आहे. सुरेश धोत्रे, मेन फॉर्म फळदरी, एक नक्कीच एक प्रमुख पाहुण्याच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. इथं व्यासपीठावर ते विराजमान आहेत आणि त्यांच्या हस्ते मात्र टॉचविन केला जाईल संजयनगर आणि सावळे बी यांच्यामध्ये. तरी दोन्ही कर्णधार आपण उपस्थित आहेत. टॉचविन करून घ्या सुरेश धोत्रे साहेब, कमान प्लीज. आणि पहिला आज चेंडूची फेकी होते. गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. गोलंदाज तमनास संघाकडून राहुल. काय गोलंदाजीचा बदेक मारा पाहायला मिळतो इथे. आग वक्ताना दिसतोय मैदानामध्ये गोलंदाज. पहिला चेंडू निर्धावफेकी करतोय. सामोरे फलंदाज आहे गणेश. आणि इथं फलंदाजी स्वीकारले संजयनगर संघाने. सौर चेंडू घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होतोय. याच्यानंतर होणारा सामना आहे. संजयनगरने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले. आमंत्रण केले मात्र ते क्षेत्ररक्षणासाठी सावळे बी संघाला. याच्यानंतर होणारा सामना सावळे बी संघाचा कर्णधार आपल्याशी संपर्क साधा. आपली प्रवेश फी जमा करायचे. पुन्हा मात्र सोळ चेंडू घोषित. एक दबाव थोडासा निर्माण होतोय पाहताय. मात्र राहुल मात्र पहिला चेंडू एक जबरदस्त फेकी केला होता. त्यानंतर मात्र गोलंदाजी कुठेतरी भरकटताना दिसते राहुल या गोलंदाजाचे. पाहूया पुढील चेंडू. सामोरे फलंदाज आहे सूरज.
शरद इथं मात्र जबरदस्त क्रॉस द लाईन खेळला फटका. कार्पेट लाईनचे खेळ पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षक जयस करतोय. चेंडूला 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. धापलक जाऊन पोहोचले ते मात्र 4 या अंकावरती. एक चांगला असा क्रिकेटचा खेळ पाहतोय आपण या दोन्ही संघामध्ये. तमनाथ बनाम ढोणेवाडी बी याच्या अगोदर सामना पाहिला आपण. एक वदप आणि ढोणेवाडी संघाने मात्र विजय मिळवला. थोडीशी गोलंदाजी खराब केली सोनू या गोलंदाजाने. इथं चांगल्या फॉलोत्रेमध्ये झेल चेंडू अडवतोय. इथं एक्का दुग्गीने काय होणार नाही मित्रा. आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये या रजनी शृंखलेमध्ये जर टिकून राहायचं असेल, या चषकावरती नाव करायचं असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि हा पुन्हा निर्धाव. काय गोलंदाज आहे, अप्रतिम गोलंदाजीचा मारा, पेदक मारा पाहायला मिळतोय. संजय नगर एंडकडून गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. तमनाथ संघातील गोलंदाज प्रथम गोलंदाजी करत असताना पॉवरप्लेचं षटक पगडीपथावर चालू असताना काही चेंडू शिल्लक. पाहूया पुढील चेंडूची फेकी करणार मात्र राहुल सामोरे फलंदाज आहे. शरद पुन्हा डाव चेंडू, खराब फलंदाजी. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. 61 धावांचा पाठलाग करत असताना खूपच खराब दयनीय अवस्था पाहायला मिळते मैदानावरती मात्र ढोणेवाडी संघाची. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक. माझ्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. हा मात्र फटका आलाय, परंतु तिथं क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं 2 धाव मात्र सहज कंप्लीट गेलेत. आणि नक्कीच बालू पवार मेन फॉर्म डोलवली या स्पर्धेसाठी त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात. नक्कीच आयोजक आम्ही स्वतः पण त्यांनी कौतुक केलंय. नक्कीच धन्यवाद बालू पवार मेन फॉर्म डोलवली. ओव्हर झाली ओव्हर. शेवटचा चेंडू मी मगाची सांगितला होता की या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू होता. 4 चेंडू डॉट फेकी केले मात्र गोलंदाजाने खराब फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला. इथे मात्र शरद या फलंदाजाकडून. आता मात्र गणेशला स्ट्राईक मिळते. पाहूया गणेश मात्र काय करेल आपल्या संघासाठी. कुठेतरी यूट्यूब लाईव्हची टीम आपण आपलं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जिथे आपण रोज जेवताय तिथे मात्र आपण जाऊन जेवण करून घ्यायचंय. एक जबरदस्ती लढत पाहायला मिळेल. ह्याच्यानंतर सावळे बी टीम नाही परंतु एक ए टीमला हरवणारा टीम आहे. एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहिलं होतं मी वंजरवाडी ह्या मैदानावरती सावळे बी संघाची आणि ए संघाची लढत झाली होती. आणि काय क्लास पाहायला मिळाला. इथं मात्र क्रॉस द लाईन फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. तर मी यानंतर संतोष वागचौरे आपल्याला विनंती करतो की आपण समालोचन करण्यासाठी आपण मंचावरती येण्याची कृपा करावी.
संजय नगर संघ, चला आपल्याला आपण आपला प्लेइंग 11 घेऊन यायचं आहे स्टेजवरती. याच्यानंतर आपला सामना आहे. दुसरे षटक मार्गस्थ असताना धापलक पाहतोय आपण 14 या अंकावरती. मात्र डोनेवाडी बी संघाची धावसंख्या खराब विमर फेकला गेले तर मात्र पंचांनी नो घोषित केला आहे. दंडित केले तर गोलंदाजाला. खराब चेंडूची फेकी होते. गोलंदाज मात्र सचिन. धावा किती पंच? लेग स्कोर पंच पाहतोय आपण सुनील मुकणे. 3 धावा 1+2 अशा 3 धावा याड करायच्या स्कोरर. 9+2. चला रवीश मुकणे, निखिल पवार, बळीराम वाघचौरे, तसेच ज्ञानेश्वर वाघचौरे आणि रमेश मुकणे बोरिंगाळी, तसेच सागर पवार, आपले सर्व खेळाडू मात्र इथं मंचावर यायचे आहेत. मी वार वार पुकारतोय आपल्याला. नक्कीच आणि चला याच्या बॅटची पूर्तता करायची. बॅट द्यायची आहे. डोनेवाडी संघ आपण आपला एक खेळाडू मात्र बॅट घेऊन पाठवायचा आहे. यूट्यूब लाईव्ह आपली टीम मात्र थोडंसं जेवण्यासाठी जायचं आहे. आमचा माणूस तिथे थांबलाय, आपली वाट बघतोय. आता तो जर बाजूला झाला तर ते सर्व जेवण कुत्र्याचे तोंडी लागेल आणि आपल्याला उपाशी पोटी राहावं लागेल रातभर. आणि चांगला फटका भरतो. फटक्यावरती इथं दम नाहीये तेवढी, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचू शकत नाहीये. इथं ही ठेवतोय, फलंदाज होईल बाद. दुसरी धाव घेताना बॅक टू पहिले बॅन वरतू डीजे. पण प्रसाद यांच्या पारीचा अंत होतोय. शरद यांच्या पारीचा अंत होतोय आणि 4थ्या क्रमांकावरती फलंदाज जातोय प्रसाद. अजूनपर्यंत गणेश आहे, तोपर्यंत नक्कीच मॅच आहे डोनेवाडी संघाच्या बाजूने. पाहूया काय करेल गणेश आपल्या संघासाठी. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. जर सरळ बॅटने जर आपल्याला धावा येतात तर बॅट टेडी करण्याची गरज नाहीये. इथं मात्र फटका फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. हॅलो 21 धावा धापलकावर. त्याला येणारे 12 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. 40 धाव्यांची गरज. स्पीडअप घ्या. 20ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामध्ये. ती मात्र
हॅलो. पहिला चेंडू मात्र निर्धाफेकी करतोय गोलंदाज मार्कती गोलंदाज कृष्णा. हॅलो. इथे मात्र थोडासा हलकासा पुश केलाय चेंडूला. मात्र 386 चेंडू मागे धावतात. चेंडू उचलणार फेकण्यात तत्पर. एक धाव सहज कंप्लीट केली गेली. धापलक जाऊन पोहोचले ते मात्र धापलकावरती धावा लागल्यात 22 या अंकावरती. पाहायला गेले तर आपण इथं खूप मोठा डोंगर मात्र इथं भीमगडासारखा रचला गेलाय. तमनाथ यांच्या माध्यमातून धावसंख्या खूपच मोठी आकारली गेली. ती मात्र पार करताना मात्र नाके नवं आणले ते मात्र डोंडवडे संघ बीचा. 9 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज. पाहूया कशी फलंदाजी करणार. हॅलो. बाहेरून आवाज देऊ नये. आपण जर बाहेरून आवाज देत असेल पाठीराखे किंवा सह खेळाडू तर आपल्याला पॅनल्स केले जाईल. हॅलो. हॅलो. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडूपर्यंत शिल्लक असेल मात्र ह्या षटकातील आतापर्यंत हाय स्कोअर असेल तमनाथ संघाचा. मला तर वाटतं की नक्कीच बाय मिळेल तमनाथ संघाला. हा सामना जर विजय झाला तमनाथ संघ तर नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. 6 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज. 6 षटकार जरी खेचले तरी हा सामना मात्र डोनेवाडी बी संघ विजय मिळू शकणार नाहीये. ह्यानंतर होणारा सामना हाय हिटर पाहायला मिळेल आपल्याला. संजय नगर बनाम सावळे यांच्यामध्ये हा सामना रंगणार. तरी संतोष वाघचौरे आणि बाबूराव मेन फ्रॉम सावळे आपण यायचंय. आणि कोशाणी आणि आंबिवली आपण जर इथं उपस्थित झाले आपल्याला उपस्थित दाखवायचे आणि त्या दुसरा संघ आम्ही ॲडजस्ट करू. चौकाराच्या मदतीने मात्र धापलक जाऊन पोहोचले. 30 या अंकावरती. चला संजय नगर संघ तयार राहायचे. याच्यानंतर होणार सामना आहे आणि सावळे संघ हा सामना संपल्यावरती लगेच आपण मैदानामध्ये रवाना व्हायचंय आणि डोनेवाडी संघ सेकंडसाठी आपण
पुढील संघाला वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण हा सामना आपल्या हातातून निसटलेला दिसतोय. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना ह्या मैदानावरती पाहतोय आपण एक जबरदस्त मैदान संजय नगर गोरकामातील हे मैदान पाहतोय. मी विनंती करतो याच्यानंतर संजय नगरचा सामना आहे, तर डोणेवाडी धनंजय पवार आपण समर्थनासाठी तरी या. तसेच सावळे बाबूराव आपण या. हॅलो. शेवटचे 3 चेंडू प्रतिपदा शिल्लक असतील. 2 चेंडू प्रतिपदा शिल्लक आणि हा चांगला फटका आणि सागर पवार तिथे मात्र पाहतोय आपण थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एक खराब क्षेत्ररक्षण, परंतु चौकार अडवलाय आपल्या संघासाठी. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा केलंय. शेवटचा चेंडू प्रतिपदा शिल्लक इथं मात्र फक्त आणि